नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. परमपूज्य आपले दादा पांडुरंग शास्त्री आठवले यांचं आपण वाचन 100 बघतोय आणि त्यातलं आजचं पुष्प आहे 4थं. आणि आज आपण प्रतीक दर्शन मधील कमळ आणि कलश हे 2 भाग बघणार आहोत. त्याआधी आपण सुरुवात करताना स्वाध्याय प्रेमींचा सुरुवातीचा शब्द जय योगेश्वर. पत्रम पुष्पम फलंतो यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तु परतमश्नामि प्रयतात्मनः. जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल मी सगुण रूपात प्रकट होऊन मोठ्या प्रेमाने खातो असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि आपण जेव्हा जेव्हा काही खातो तेव्हा तेव्हा आपण या श्लोकाचा स्वाध्यायी लोक उच्चार करतात. आणि मी जेव्हा खारघरला माझ्या बहिणीबरोबर गेले होते तेव्हा हे सगळं मी सुद्धा त्याप्रमाणे वागत होते. नंतरही घरी आल्यावर ते अंगवळणी पडलं होतं. तर तो श्लोक आहे, काही खाताना पिताना सगळं आपण ज्या आपल्या आतल्या भगवंताला अर्पण करत असतो तेव्हा यत करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, ते जे दान देतोस आणि जे तप करतोस ते मला अर्पण कर. आपण जे काही करू ते सगळं भगवंताला अर्पण करायचं. म्हणून आपण नेहमी एखादं कार्य झाल्यावर कृष्णार्पण वस्तू, म्हणजे यात माझं काही मोठंपणा नाही किंवा महत्त्व नाही असं म्हणताना आपण सगळं कृष्णार्पण करतो ते याचसाठी. तर प्रतीक दर्शन भाग बघतोय. पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या वाचन 100च्या माझ्या या उपक्रमाला खूप भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि खूप छान वाटतंय. म्हणजे मी हा जो संकल्प केला आहे तो सिद्धीस नक्कीच जाईल, कारण उत्साह वाढला. प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सार गर्भित असतात व व्यापक अर्थ प्रकट करणारी असतात. प्रतीकांबद्दलचे तसंच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ सामावलेला असतो, तर एखादे लहानसं बी आपण पेरतो आणि त्याचा वृक्ष मोठा विस्तार सामावलेला असतो, तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो. आणि ही भावनाच प्रतीकांना अर्थवान, सामर्थ्यशील व जिवंत बनवते. भौतिकरित्या पाहता राष्ट्रध्वज हा कापडाचा लहानसा तुकडा आहे. याचे काही विशेष मूल्य नाही, परंतु सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे. राष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणार्पणाने ही त्याचे रक्षण केलेच पाहिजे. बांगड्या व कुंकू याबाबत सामान्य वस्तू जेव्हा स्त्रीच्या सौभाग्याचा विषय बनून उभ्या राहतात त्यावेळी त्याच्या मागे असलेली भावना ही लहानशा वस्तूंचे मूल्य अनेक पटीने वाढवते. सामान्य दगडाला शेंदूर फासतात, तो दगड न राहता तो देव बनतो, त्याची पूजा होते. प्रतीक ही मौनाची भाषा आहे, शांतीचे संगीत आहे, संस्कृतीच्या महिम्याचे मूक गीत आहे. आणि प्रतीकोपासना म्हणजेच बिंदूमध्ये सिंधू पाहण्याची हिंमत किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती. प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था. प्रतीक म्हणजे सांकेतिक शास्त्र रहस्य समजण्याचे आगळे विज्ञान. प्रवृत्तीमध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या आजच्या काळातील प्रत्येक मानवाचा व्यवहार वरवरचा बनला आहे. त्याच्या हास्यात प्रसन्नता नाही आणि त्याच्या रुदनात अंतःकरणाची खरी व्यथाही नाही. त्याच्या सेवेत प्रेम नाही, त्याच्या कृतीत तत्परता नाही, त्याच्या अभ्यासात एकाग्रता नाही.
किंवा भक्तीत तल्लीनताही नाही, त्याच्या संसारात अनुरक्ती नाही, त्याच्या संसारात विरक्ती नाही. सारांश, ह्यांच्या जीवनाचा विस्तार वाढलेला आहे, पण त्यांच्या जीवनाची खोली गमावलेली आहे. ती खोली पुन्हा प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतीकामागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी शास्त्राचे सखोल असं अध्ययन केलं पाहिजे. मंदिरात दिवा पेटवला पाहिजे, तसेच हृदयसागराचे मंथन करण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले पाहिजेत. प्रतीकाच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज व सरळ रीतीने संक्षेपात व्यक्त होऊ शकते. विरक्त वृत्तीने संसारात राहून संन्यस्त जीवन जगणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे असेल तर त्यासाठी लांबलचक व्याख्यान देण्याऐवजी कमळाची आठवण केली तर जलकमलवत एवढंच, म्हणजे एवढे बोलून आपले काम पुरे होईल. जीवनात पाळावयाच्या विविध सूचना उंबरठा सहज रीतीने करून देतो. तिलक बुद्धिपूजेचा महिमा समजवतो. स्मशानघाट नश्वर जीवनाकडे आपले लक्ष खेचून घेतो. संस्कृत नाटककार स्वतःच्या नाटकात सुरुवातीच्या मांगल्यमूलक नांदी लिहित असत, परंतु एवढी साहित्य साधना किंवा कविता शक्ती ज्याच्याजवळ नाही, तो केवळ स्वस्तिकचे प्रतीक काढून स्वतःच्या कार्याचे शुभ किंवा मांगल्य सहजपणे प्रकट करू शकतो. अशिक्षित माणूस देखील निशाणी म्हणून मतदान करून येऊ शकतो. त्याचप्रमाणे हे आहे. याप्रमाणे प्रतीकांची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर सांस्कृतिक संकेत आपल्या जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहक तसेच कार्यसाधक बनतील. सांस्कृतिक सर्वच प्रतीके आपण संपूर्णरित्या समजलो आहोत असे म्हणणे बौद्धिक बालिशता समजली जाईल. त्यांची उपासना किंवा यथाशक्ती पूजा करता येते. तशीच बुद्धीची कृतज्ञता हे जीवनाचे किंचित साफल्य समजता येईल. प्रतीकोपासना आपल्या जीवनात अशा प्रकारच्या कृतार्थता व अशा प्रकारचे साफल्य निर्माण करो अशी भगवान योगेश्वराचरणी प्रार्थना करूया. आणि काल आपण ओंकाराचं महत्त्व बघितलं. आज कमळ बघणार आहोत आणि कलश बघणार आहोत. नालस्य पसरो जलेष्वपी कृतावास्य च कोशेरुचिर्दंडे कर्कशता मुखे तिमृतदा मित्रे महान श्रयः अमूलं संग्रह व्यसनीस्ता द्वेषस्य दोषाकरे यस्यैषा स्थितिरंबुजस्य वसती युक्ते व तत्र श्रियः. ज्याची नाळ जलात असून खूप लांबवर कित्येक कोस ज्याचा सुवास पसरलेला आहे, ज्याचा देठ कडक आहे, मुख अतिशय कोमल आहे, जो मित्रांना आश्रय देणार आहे, पहिल्यापासूनच ज्याला गुणसंग्रहाचे व्यसन आहे आणि दोषाचा ज्याला द्वेष आहे, अशा पाण्यात जन्मलेल्या कमळात लक्ष्मीचा वास आहे, ते योग्यच आहे. भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकामध्ये कमळाला सर्वात अग्रस्थान आहे. भारतीय संस्कृती श्रेष्ठ विचारधारा आणि अनुपम जीवनश्रेणीचा सुभग समन्वय कमळात पाहायला मिळतो. म्हणून भारतीय संस्कृती म्हणजेच कमळ असे म्हटले तर ते अनुचित होणार नाही. भगवान विष्णूच्या हातात कमळ पाहून संत ज्ञानेश्वरांनी अतिशय मधुर कल्पना केली की प्रभूला या कमळाने खऱ्या ज्ञानी भक्ताची पूजा करण्याची अभिलाषा आहे. भक्त भगवंताची पूजा करतो ही तर सहज व स्वाभाविक घटना आहे, परंतु भगवंताला भक्ताची पूजा करावी असे वाटणे ह्यात भक्ताच्या जीवनाची कृतकृत्यता साठवलेली आहे. भगवंताच्या हातातील हे कमळ आपल्याला प्राप्त व्हावे ही कल्पना अतिशय रम्य, मधुर व आकर्षक वाटते, परंतु सुंदर वस्तू प्राप्त करण्यापूर्वी प्रथम स्वतः सुंदर बनावे लागते. तसे कमलासारखे जीवन जगणाराला ते कमळ प्राप्त होते. भारतीय वाङ्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत मध्ये कमळाला जीवनाचा आदर्श मानून
तसे जीवन जगण्याचा आदेश दिला आहे. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो आसक्त रहित तसाच ब्रह्मार्पण वृत्तीने कर्म करतो, तो पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषापासून मुक्त राहण्याची जीवनदृष्टी कमळ देते. जल कमलवत संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. करूनही न करण्याची किमया ही गीतेची आहे. अकर्मण्यावस्थेची पराकाष्ठा आहे. एक पौराणिक दंतकथा आहे की दुर्वासाने भोजन बनवायला जाणाऱ्या गोपींचा मार्ग पूर आलेल्या यमुनेने अडवला. गोपींनी कृष्णाला विनंती केली. कृष्णाने सांगितले की यमुनेच्या किनाऱ्यावर उभे राहून सांगा की जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे नदी आम्हाला मार्ग दे. गोपींनी तसे सांगितले. नदीने मार्ग दिला. दुर्वासाला अखंड भोजन करून परत फिरताना गोपींना पुन्हा अडचण आली. दुर्वासाने सांगितले, नदीला सांगा की दुर्वास पूर्णतः उपाशी असेल तर आम्हाला मार्ग दे. क्रीडा करूनही क्रीडा न करण्याला कृष्ण, जेवूनही न जेवलेले दुर्वास आपल्याला संसारामध्ये जलकमलवत राहण्याचे शिक्षण स्वतःच्या जीवनाद्वारे देतात. कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडविले आहे. स्वतःच्या आजूबाजूला चिखल पसरलेला आहे याबद्दल रडत न बसता कमळ स्वतः विकास साधते. कमळाची दृष्टी नेहमी वर असते. सूर्याकडे पाहून ते स्वतःचे जीवन फुलवते. सूर्यप्रकाश हाच कमळाचे जीवन आहे. सूर्योदयाच्या वेळी उमलायचे आणि सूर्यास्ताच्या वेळी मिटून जायचे. केवढी आगळी सूर्यभक्ती. आपल्या जीवनातही अशी अनन्य ईश्वरभक्ती असेल तर वाटेल तसल्या दूषित वातावरणातही आपला यथोचित विकास साधूच शकतो. मानव परिस्थिती परवश किंवा योगायोगाचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने परिस्थितीमुळे वाईट वातावरणात जन्म झाला असेल, पण मानव स्वतःचे उच्च ध्येय दृष्टी उन्नत ठेवील तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो, अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्वदृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे. अंधारात वाढलेला मानव प्रकाश प्राप्त करू शकतो या गोष्टीची प्रचिती कमळाशिवाय दुसरा कोण देऊ शकणार. कमळ शतदल किंवा सहस्त्रदल असते. भारतीय संस्कृतीला अनेक पाकळ्या आहेत. विभिन्न संप्रदाय जाती किंवा पंथ यांना शोभणारी संस्कृती आहे. पद्मरागावर आकृष्ट होऊन विश्वातील मानव भ्रमर भारतीय संस्कृतीच्या आसपास फिरत आहेत. या संस्कृतीचे अमृतपान करणारे नरवीर विश्वाच्या कानाकोपऱ्यात तिचे महिमान करताना थकले नाहीत आणि म्हणून भारतीय संस्कृतीला आत्मश्लाघेचा दोष स्वतःवर घ्यावा लागत नाही. कमळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे. कवींनी प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा दिली आहे. ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे. हस्तकमल, चरणकमल, हृदयकमल, नयनकमल, वदनकमळ वगैरे भारताच्या स्थापत्य शास्त्रात राहून कमळ नजरेला पडते. साहित्यातूनही जर कमळाला बाद करण्यात आले तर सरस्वतीचा एक महत्त्वाचा दागिना हरवला गेला आहे असे वाटेल. ज्याच्या उपमांचे कौतुक केले जाते अशा महान कवी कालिदासाने अनेक ठिकाणी कमळाचा आधार घेतलेला आहे. पंडितराज जगन्नाथ स्वतःच्या अन्योक्तीमध्ये कमळाला वगळू शकले नाहीत. राजर्षी भर्तृहारी तर सांगतात, कमळाशिवाय असलेले सरोवर माझ्या हृदयाला शूळासारख्या वेदना देते. पाणी व कमळ ह्यांची शोभा अनन्याश्रयी आहे. पयसा कमलम कमलैन पयहा पयसा कमलेन विभाती सरहा. पाण्यामुळे कमळ शोभते आणि कमळामुळे पाणी, आणि पाणी व कमळ या दोघांमुळे सरोवर शोभते.
किती सुंदर उपमा आहे, किती सुंदर आपली संस्कृती आहे आणि ती अभ्यासताना खरोखरच खूप आनंद होतो. सारांश. कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन. म्हणूनच कदाचित आपल्या देवांनी कमळाचा पूर्णतः स्वीकार केला असावा. ब्रह्मा कमलासन आहे, विष्णू कमलहस्त आहे, लक्ष्मी कमळजा आहे आणि सूर्य तर स्वतःच्या नभाच्या नील सरोवरात असलेले रक्तकमळ आहे. एका कवीने कमळाला उद्देशून यथार्थच म्हटले आहे की हे पुंडलिक, लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते, जगन्मित्र सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे आणि भ्रमर एखाद्या बंदी जनाप्रमाणे तुझे यशोगान गात असतात आणि तुझ्याशी दुसऱ्या कोणत्याही फुलाची तुलना होऊ शकत नाही. तुझ्यासारखा तूच आहेस. असं ह्या कमळाचं वर्णन ऐकून खरोखरच खूप आनंद, खूप मनाला किती त्याच्या मागे गोष्टी आहेत. या गोष्टी आपल्याला आजपर्यंत म्हणजे वयाची 50 ओलांडली तरी या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. त्या या संस्कृती पूजनमुळे आपल्याला कळत आहे. श्रीराम श्रीराम. आता आपण जाहीर केलेला विषय कधीच थांबवत नाही, त्यामुळे कलशही पाहणार आहे. तर कलश म्हणजे काय? भ्रातः कांचन लेन गोपीत वहिस्त्राम्रांकृते सर्वतो मा भैषी कलशः स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि. ताम्रत्वं गतमेव कांचनमयी कीर्तिः स्थिरो तेधुना नान्तस्तत्व विचारण प्रणयिनो लोका बहिर्बुद्धयः. शारंगधर पद्धती असं ते म्हटलं आहे. चारही बाजूंनी सुवर्णाचे लेपन केलेल्या, ज्याचा ताम्रपणा झाकला गेला आहे, अशा हे कळसा तू घाबरू नकोस. मंदिरावर तू कायमचा स्थिर हो. तुझी कांचनमयी कीर्ती आता स्थिर झालेली आहे आणि त्यामुळे तुझे ताम्रपण निघून गेलेले आहे असे समज. आतील तत्वांचा विचार करण्यावर ज्याचे प्रेम आहे असे लोक बहिर्बुद्धी म्हणजेच केवळ बाहेर पाहणारे आहे असत नाहीत. अर्थात लोक तुझे महत्त्व जाणतात तेव्हा तू उघडा पडशील. तुझे ताम्रपण जाहीर होईल याची तू भीती बाळगू नकोस. कांचनापेक्षा कीर्ती महान आहे आणि सुवर्णापेक्षा सोनेरी जीवन श्रेष्ठ आहे आणि मंदिराच्या शिखरावर स्थान झालेला कळस ती कीर्ती व तसले जीवन प्राप्त करून चुकलेला आहे. आता त्याने स्वतःच्या बाबतीत हीन भाव राखण्याची काही कारण नाही. लहान माणूसही महान कार्यात निमित्त बनला तो जीवनातील महान शिखरे गाठू शकतो. त्यानंतर त्याने स्वतःला लहान मानायचे किंवा न्यून गंडाने दुःखी होण्याचे कारण नाही. प्रभू कार्याचे निमित्त बनलेला वाल्या कोळी हा सोने आहे की नाही हे पाहण्याचे कारण नाही. राम जीवनाचा महिमा गाणारा वाल्या सोनेरी जीवनाचा महर्षी वाल्मिकी बनला आणि राम जीवन मंदिराचा उन्नत शिखरावर सुवर्ण कळसासारखा शोभू लागला. त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले. त्याच्या कीर्तीने अनेक कांचन मुकुट निस्तेज बनले. त्याच्या वाणीत वेदांचे वैभव व स्वरात कोकिळेचे माधुर्य राहिले. आपले पूर्वज जीवनात भावनेला प्राधान्य देत होते. भावपूर्ण जीवन म्हणजे भारतीय जीवन आणि भावना बदलताच जीवनाचा व्यवहार बदलून जातो. दगडाला सिंदूर लावताच भावना बदलून जाते. तो दगड न राहता हनुमान बनतो. भावना म्हणजे जीवन व भावशून्यता. भावना म्हणजे जीवन तर भावशून्यता म्हणजेच मृत्यू.
आपले पूर्वज सूर्याला जड गोळा न मांडता देव समजून त्याची उपासना करीत होते. वरुणाला फक्त पाऊस न समजता त्याला देव समजून त्याचे पूजन करीत होते. कळस हे वरुण पूजनाचे प्रतीक आहे. संस्कृती जेव्हा सुरू झाली असेल त्यावेळी मानवाला वाटले की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन चुकून गेले असते. पाऊस आपली सेवा करतो, आपल्याला जीवनदान देतो, तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली. पाऊस तर फक्त 4च महिने येतो, तोही रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला. विहीर, तलाव, नदी सर्वाचे पाणी पावसानेच दिले आहे. एखाद्या लोट्यात कलशात ते भरून घ्यावे आणि त्याचे पूजन करावे. या मंगल भावनेसह कालक्रमाने रसाधिराज भगवान वरुणाची त्याच्यात स्थापना करून संस्कृतीच्या गौरवगान भव्य प्रतीकाचे सर्जन केले. शाणी त्या कलशाचे पूजन केले. कलश हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. म्हणून तर प्रत्येक महत्त्वाच्या शुभप्रसंगी पुण्याह वाचन कलशाची साक्षीत व सानिध्यात होते. प्रत्येक शुभप्रसंगात कार्याच्या आरंभी जरी विघ्नहर्ता गणपतीची पूजा करण्यात येते, तशी कलशाचीही पूजा होते. उलट देवपूजेमध्ये अग्रस्थान ह्या कलशाला मिळते. पहिले त्याचे पूजन, पहिला नमस्कार त्याला आणि नंतर विघ्नहर्त्या गणपतीला असे प्राधान्य प्राप्त झालेला कलश आणि त्याचे पूजन याच्या मागे अतिशय सुंदर भाव आहे. स्वस्तिक चिन्ह काढताच जसा सूर्य त्याच्यावर येऊन आसनस्थ होतो, त्याचप्रमाणे कलश सजवताच वरुण देव त्याच्यात येऊन विराजमान होतो. जो संबंध कमळ सूर्याचा तोच संबंध कलश वरुणाचा. वास्तविक घड्यात भरलेले साधे पाणी, पण कलशाच्या स्थापनेनंतर त्याचे पूजन झाल्यावर ते पाणी सामान्य न राहता दिव्य ओजमय बनते. तत्त्वयामी ब्रह्मणा वंदमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भि अहेळमानो वरुणो हबोब्ध्यु ऋषणं मानय आयुः प्रमोषिः. हे वरुणदेवा, तुला नमस्कार करून मी तुझ्याजवळ येत आहे. यज्ञात आहुती देणारा तुझ्याकडे याचना करीत आहे की तू आमच्यावर राग धरू नकोस, आमचे आयुष्य कमी करू नकोस. वैदिक दिव्य मंत्रांनी भगवान वरुणाचे आवाहन करून त्याची प्रस्थापना करण्यात येते आणि त्या जलाचा अंगावर अभिषेक करून रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. कलश पूजेच्या वेळी प्रार्थनेचे श्लोक देखील भावपूर्ण आहेत. त्या प्रार्थनेतला तो कलश न राहता त्याच्यात पिंड ब्रह्मांडाची व्यापकता जन्म घेते. कलशस्य मुखे विष्णुः कंठं रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मातृगणाः ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो तथ यजुर्वेदतः सामवेदो यथ वर्णः अंगैश्च संहिताः सर्वै कलशं तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु मम शान्त्यर्थ दुरितक्षयकारकः सर्वे समुद्राः सरितस्तीर्थानि जलदा नदाः आयान्तु मम शान्त्यर्थ दुरितक्षयकारकः. आपल्या ऋषींनी पाण्याच्या लहानशा लोट्यात सर्वच देव, वेद, समुद्र, नद्या, गायत्री, सावित्री वगैरेंची प्रस्थापना करून पापक्षय व शांतीच्या भावनेने सर्वांना एकाच प्रतीकात आणून जीवनात समन्वय साधला. बिंदूमध्ये सिंधूचे दर्शन घडवले आणि कलशाला जरा व्यापक करा म्हणजे तो कुंभ बनेल. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील प्रसिद्ध झाली. जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण
नवपल्लवित राहावे अशी मंगल कामना त्याच्या मागे आहे. कलशावर किंवा कुंभावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा द्विगुणित होते. श्रेष्ठ व्यक्तीच्या आगमनाच्या वेळी माथ्यावर श्रीफलयुक्त कलश घेऊन उभ्या राहणाऱ्या कुमारिकांना आपण खूप वेळा पाहतो. भावार्द्र आतिथ्य सत्काराचा हा एक वेगळा प्रकार आहे. गुजरातमध्ये नवरात्राच्या निमित्ताने ठेवण्यात येणारा गरबा हे कलश किंवा कुंभाचेच स्वरूप आहे. मात्र तो सजल असायच्या ऐवजी सतेज असतो. स्थापत्यशास्त्रातही कलशाचे आगळे महत्त्व आहे. मंदिर आले की कलश असणारच. कलश म्हणजे शेवटचे शिखर, पूर्णतेचे प्रतीक. भगवंताचे दर्शन घेऊन कळसाचे दर्शन घेतले तर दर्शन अपूर्ण राहते, नाही घेतले तर अपूर्ण राहते. ज्ञानेश्वरांनी गीतेला मंदिर व शेवटच्या अध्यायाला कलशाध्याय म्हटले आहे. कलश हे मानव देहाचे प्रतीक आहे. पवित्र आहे, सुंदर आहे, दर्शनीय आहे. पण कोटपर्यंत जोपर्यंत जीवनरूपी जल प्राणात्मक ज्योत आहे तोपर्यंत निष्प्राण शरीर म्हणजे मूर्तिहीन मंदिर. अमांगलिक अभद्र कलशामधील पाणी जसे विशाल जलराशीना अंश आहे, तसेच देहरूपी कलशात राहणारा जीवात्मा व्यापक चैतन्याचा एक अंश आहे. भगवंतांनी गीतेत सांगितले की ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. संत तुलसीदासांनी म्हटले आहे, देहरूपी घटात राहणारा जलरूपी जीवात्मा घट फुटताच बाहेर विशाल जलराशी रूप चैतन्य प्रवाहात मिसळून गेला. त्याच्या जीवनातही ती कर्तव्यता समजावी. अशा प्रकारची मुक्तीच मानवाला परमोच्च अथवा त्याच्या जीवन मंदिराचा कळस मानतात. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा ह्या कलशाचे सार्थक दर्शन घेऊन आपणही पूर्ण बनावे हीच अभिलाषा. पांडुरंग शास्त्री आठवले आपल्या दादांचं हे इतकं सुंदर संस्कृती पूजन तले प्रतीक हे दर्शन पाहताना खरंच खूप आपल्याला माहिती मिळते. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. माझ्या ह्या वाचन 100रीला आपण सर्वांनी खूप लिंक माझी सर्व दूर पोहोचवा आणि सर्वांना या आपल्या सगळ्या गोष्टी ऐकता याव्यात. आज दीपावली सुरू होतीये. एकादशी आणि द्वादशी, रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलेली आहे. त्यात सर्व भगिनींना फराळाचंही करायचं असतं. तेव्हा फराळाचं करता करता मध्ये मध्ये माझा व्हिडिओ पण पहा असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. कारण आपल्या संस्कृतीला फार महत्त्व आहे. आपण जर ऐकताना आपल्या मुलांनी ऐकलं तर आपली संस्कृती पुढे आपल्या पुढच्या पिढीला कळणार आहे. श्रीराम समर्थ.